घाटकोपर नंतर दादरमध्ये ही रस्त्यावर पांढरी पट्टी बघायला मिळते। दादरमधल्या सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी ही पांढरी पट्टी सध्या आहे। पांढऱ्या पट्टीवरून मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे चांगलेच आक्रमक झालेले आहे। पांढरी पट्टी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असं आम्ही मानतो, संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे। सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही असंही संदीप देशपांडे म्हणतात। मला असं वाटतं हे कोणीतरी मुद्दाम जाणीवपूर्वक इथे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का? बरं, हे रस्ते काय तुमच्या बापाचे आहेत का? हे महानगरपालिकेचे रस्ते आहेत। इथे तुम्ही काय वाटेल तर उद्या रस्त्यावर आपण नमाज पडला की विरोध करतो ना, मग यांना काय खुली छूट दिली आहे का? पण या वाईट पट्टीबद्दल ना कुठलं सत्ताधारी बोलताना दिसतोय, जे तुम्ही नमाजचा उल्लेख केला तेव्हा ते बोलताना दिसतात। हो, आता शेपूट घालतील किरीट सोमय्यांपासून खालपर्यंत सगळेजण, अमित साठमपासून यांची बोलायची यांच्याबद्दल हिंमत नाही। एकदा घटना घडल्यानंतर ह्याच्या घटनेतून काहीतरी शिकायला होतं, मात्र अजूनही ही गोष्ट घडतात। काल सुद्धा स्वतः वॉर्ड ऑफिसरांची भेट घेतली, त्यांना सांगितलं दादरमध्ये पण 2-3 ठिकाणी आम्हाला दिसत आहेत, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा। हो करतो बोलले, केले नाही। आज आमचा अल्टिमेटम आहे, आज दादरमध्ये सगळ्या ठिकाणी झाली पाहिजे, तर मग आम्ही काळे पट्टे मारणार त्याच्यावर। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, आपण बघतोय घाटकोपरमध्ये खरं तर सगळा हा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर कुठेतरी वाद उफाळून आला होता। आता दादरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती बघायला मिळते। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? सध्याची परिस्थिती ही आहे की तुम्ही बघू शकता, तर आत्ताच्या घटनेला जी पट्टी आहे ती काढण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आला, मात्र तो रंग निघत नाहीये। आणि आत्ताच्या घटनेला खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर मोठा वाद जो निर्माण झाला होता, मात्र हे पट्टी काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि तेच चित्र आता इकडे पाहायला मिळत आहे। एकंदर पाहायला मिळतं तर आता अधिकारी सुद्धा महापालिकेचे आले जे करतात आणि ते इकडे खरं आपण बघू शकतो तर आता जैन देरासरमधून काही लोक बाहेर पडताना दिसत आहेत। तुझ्या धर्माचा ताई काय खरं आज आपण बघू शकतो, तमाशा नाही करायचा इथे बोलतात, आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली कर असा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता, तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलं ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये रस्त्यावर नाही पाहिजे। खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता तो मला असं हात करतो म्हणजे ह्यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा। आपण सर्व हिंदू म्हणून जगतो या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, आणि आता हे धर्माचं जातीचं वाद चालू केलंय, या लोकांनी सुरुवात केली आहे। आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूप शांतपणे राहतो आणि सगळ्यांना आपला पाहुणा म्हणून आम्ही इथे वागणूक दिली, त्याचा आता आम्हाला त्रास होतो या सगळ्यांचा आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे। आणि आम्ही तर बोलणारच, आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उठवणार। पण हे असे बार्डीमध्ये जे काही लिक्विड आहे ते घेऊन ते वारंवार येतात आणि बाहेर वारंवार येतात, ते स्थानिक लोक सांगतायत इकडे की वारंवार इथे रस्त्यावर फेकलं जातं सगळं। हो, हे सगळं यांना विचारा, तुम्ही बोला। हो, इथे सगळंच आहे, ऐका एक मिनिट हा सांगते। इथे गाड्यांचा पण पहिली गोष्ट ही त्यांची गोष्ट नाहीये, आम्ही इथे उभा राहू शकतो, आम्ही कुठेही करू शकतो, दुसऱ्यांच्या घराच्या समोर कशाला करायचं? इथे पार्किंगचा पण खूप इश्यू होतो। पार्किंग टर्नवर, ऐका, पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्या बाजूला सुद्धा मुद्दामून ठेवतात। आता इकडचे बरेचसे ओल्ड एजड माणसं इथून जाणार ना, तिथे टर्नवर ते लोक पार्किंग करतात। कितीतरी बायका तिथे टर्नवर पडलेल्या, काय म्हणून मुद्दामून तुम्ही पार्किंग करता? काढा, ओल्ड एजेड आहे। हा पहिली गोष्ट, इथून अँब्युलन्स अडकली होती, इथे ॲम्ब्युलन्स अडकली आणि
नमस्कार. आम्ही लोक इकडे स्थानिक आहोत. ही माझी आई आहे. मॅडम तुम्ही पुढे या. इकडे यांच्या गाड्या लागतात, यांच्या इकडे गाड्या लागतात, इकडे यांची काहीतरी पूजा असते. यांच्या सगळ्या बाई इकडे लागलेल्या असतात. इकडे अँब्युलन्स अडकलेली होती. फॉर हाफ एन आवर इकडे अँब्युलन्स अडकलेली होती फक्त यांच्या गाड्या काढण्याच्या मागे. हे बरोबर आहे का यांचं? यांना कितींदा रिक्वेस्ट करण्यात आली की अशा आपल्या गाड्या लावू नका इकडे, तरी पण त्यांच्या गाड्या तशाच वाकडे तिकडे लागलेल्या असतात. यांच्या क्राऊड तसाच इकडे बाहेर उभा असतो. ही लोक बाहेर यांची युरिनचं पाणी टाकतात. हे कुठल्या धर्माच्या अंतर बरोबर आहे? हे बरोबर आहे का? हे तुम्ही सांगा. आणि जर हे बरोबर शाळेच्या असेल, नावावर ही शाळा आहे लहान मुलांची. त्यांच्या धर्मात ते दुपारी शाळा असते 2 तासाची लहान लहान मुलांची. त्या शाळेच्या नावावर पूर्ण बिल्डिंग हे करून त्यांनी धर्म सगळं त्यांचं चालू केलंय. पूर्ण देऊळ चालू केलंय. त्यांच्याकडे भरपूर लायसन्स सुद्धा नव्हते आधी, आता सुद्धा नाहीये. ते भरपूर ठिकाणी ही पैसे दाबून ते कामं करतात. किती वेळा आम्ही कंप्लेंट केले. ते संदेश भोसले यांची मुलगी ऍडव्होकेट आहे, तिने केसेस केलेल्या आहेत. आणि आता तुम्ही आलात म्हणून सकाळी 5:30 वाजता आलाय ना का, इकडे रस्त्यावर युरिन टाकत असतात त्या बायका. त्यांच्यासाठी या बिल्डिंग वाल्यांनी एक वेगळी स्पेशल रूम गेलेली आहे पाठी. तिकडे त्या राहतात, तिकडे हे करतात. इकडे बेसिन असून सुद्धा त्या इकडे ते त्यांचे कपडे भांडी सगळे धुवायचं पाणी घेऊन येणार आणि इथे टाकणार, नाही तर रस्त्यात टाकणार. एकंदर पाहिलं गेलं तर आताच्या घटनेला ह्या सगळ्या गोष्टी या होताना दिसत आहेत आपल्याला. विक्रांत, आणि मागे जर बघू शकतोस तर तिथं सुद्धा आता जे आहे ते जे व्हाईट पट्टी आहे ती साफ करण्याचा प्रयत्न इकडे करण्यात येतोय आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदर पाहिलं गेलं तर आता ही व्हाईट पट्टीचं पुढे काय होणार याचं आपल्याला आता लक्ष द्यावं लागेल. त्याचं कारण आता पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं सुद्धा आलेला आहे. 2 धर्मांमध्ये कुठे ना कुठे समस्या होऊ नये, वाद होऊ नये ह्याच्या कारणात आता ही सगळी मंडळी आता इकडे आलेले आहेत आणि हे चित्र आपण पाहायला मिळतं. पोलीस आता आलेले आहेत. पोलीस आता घटनास्थळी आता इकडे पोहोचलेले आहेत. त्यामुळे आताच्या घटनेला ही सगळीच लोक जी आहेत ती आता इकडे पोहोचलेली आहेत आणि हे चित्र पाहायला मिळत आहे. एकंदर पाहिलं गेलं तर आताच्या घटनेला ही जी पट्टी आहे त्याकडे प्रयत्न आहे. मनसेचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. काय घडलं काय होतं आता आणि काय आक्रमक भूमिका घेतली? आता आम्ही सर्वजण ह्या पांढरे पट्टे इकडे जे मारलेले आहेत, हे इकडे जैन मंदिर मागचे 1-3 वर्ष झाले इकडे चालू झालं. गेल्या 6 महिन्यापासून इकडे त्यांनी पांढरे पट्टे मारायला रस्त्यावरती सुरुवात केली. आधी त्यांच्या मंदिरापर्यंत मर्यादित होतं, आता त्यांनी रस्त्यावरती आलेले आहेत. या विरोधात तुम्ही सगळीकडे सोशल मीडियावरती सगळीकडे पाहत असाल तर ह्यांची सगळीकडे दहशतवाद आता चालू झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल तर मराठी माणसांना जैन काही ज्या बिल्डर्स आहेत ते लोक घरही नाकारतायत. हा सगळ्या प्रकारचा दबाव यंत्रणा, दहशतवाद त्यांचा हा सुरू आहे. आता त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण इकडे संदीप देशपांडे साहेब, आमचे नेते, विभागाध्यक्ष सगळे उभे राहिले. तिकडच्या काही महिला ज्या त्यांच्या साध्वी आहेत त्यांनी बकेटमधनं त्यांचं काही जे हे असेल युरिन ते टाकून इकडे बाहेर टाकायला आले होते. त्यांच्याकडे टॉयलेट बाथरूम असून सुद्धा इकडच्या स्थानिक लोकांना नेहमी ह्याचा त्रास होतो. ते पण आज चिडून इकडे ह्या सगळ्या गोष्टी सांगायला आमच्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. आपण बघू शकतो आताच्या घटनेला जो रंग आहे तो आता काळ्या रंगाकडे मारण्यात येतो आहे. आपण तिकडे जाऊया आणि बघूया, कारण एकंदर पाहिलं गेलं तर हा ग्रे जो रंग आहे ती व्हाईट पट्टी आता मिटवण्याचं काम सुरुवात झालेली आहे. मोठी गोष्ट आहे. घाटकोपरच्या नंतर आता ह्या गोष्टी पण आता पाहायला मिळत आहेत. जी कारवाई ती लगेच कारवाई जिकडे बोलतो ती झालेली आहे आणि हे चित्र इकडे पाहायला मिळत आहे. एकंदर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आताच्या घटनेला ग्रे जी आहे, ग्रे पट्टी जी आहे ती आता मारण्यात येत आहे. आपण बघू शकतो व्हाईट पट्टी होती, मात्र आताच्या घटनेला हीच पट्टी ग्रे पट्टी झाली आणि हे चित्र इकडे पाहायला मिळत आहे. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आताच्या घटनेला आपल्या ही जी ग्रे पट्टी आहे संपूर्ण मारण्यात येत आहे. जय, खऱ्या अर्थानं तुम्ही इकडे आलात, इकडे विरोध केलात, मात्र आता ही पट्टी पण ग्रे होताना दिसते. मग सुरुवातच का होते या सगळ्या गोष्टीची? सुरुवात होते कारण की मी वारंवार एक गोष्ट बोलतोय. कबुतरांच्या वेळेला पण बोललेलो, त्यानंतर मग ते त्यांनी बोर्ड लावलेला व्हिगन व्हेजिटेरियन बना, ह्याच्यावर पण बोललेलो, आता पण बोललोय. हे 4-4, 5-5 महिन्यामध्ये काहीतरी एक गोष्ट करणार आणि हे लोकांना चवतळायचा प्रयत्न करणार आणि हा दहशतवाद करायचा प्रयत्न करणार हे 6-6 महिन्यामध्ये. कारण की यांना गव्हर्नमेंटची तुम्ही विरोध केल्यानंतर जर 2 मिनिटात गोष्टी बदलत असतील तर मग ह्याच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? 2 मिनिटात गोष्टी बदलत असतील म्हणजे काय म्हणाला? तुम्ही विरोध केल्यानंतर जर गोष्टी घडतायत मग कशाला गोष्टी घडतात?
आम्ही कारण की आम्हाला जेव्हा कळतंय तेव्हा आम्ही करतोय, पण या गोष्टी जसं मी बोलतोय की विरोध होतोय कारण की या गोष्टी होत आहेत, आणि हा विरोध फक्त आम्ही करत नाहीये, इकडचे जे सगळे रहिवासी आहेत ते पण करतायत, आणि हा विरोध जो आहे तो या पट्टीला आहेच बरोबर, पण त्याबरोबर ह्या जैन मंदिरच्या बाहेर ज्या गोष्टी होत आहेत आणि जैन ज्या मुनी या जी गोष्ट करतायत त्याच्यावर पण विरोध आहे. हा फक्त सफेद पट्टीसाठी विरोध नाहीये. बघू शकता जी पट्टी आहे त्याचा संपूर्ण रंग जो आहे तो आता बदलला आहे. ग्रे रंग जो आहे तो आता मारण्यात येतो आहे. खऱ्या अर्थानं ही व्हाईट पट्टी सोबत जो खऱ्या अर्थ वाद होता तो वाद प्रचंड चिघळला होता, मात्र आता जो वाद चिघळला होता तिकडे आता संपूर्ण पट्टी जी आहे राखाडी ती रंग लावला जातो. ग्रे राखाडी रंगाची करतात. पट्टी या ठिकाणी केली जाते. मात्र याचा खर्च नेमका कोणाकडून वसूल केला जाणार आहे? श्रेयस, माझा आवाज येतोय? हो. श्रेयस, सध्याचे हे काम सुरू आहे नवीन ग्रे कलरची पट्टी लावण्याचा. त्याचा खर्च नेमका कोणाकडून वसूल केला जाईल? आपल्याला पाहायला मिळते, आणि बाकी जो संपूर्ण रस्ता आहे आता ते अजूनपर्यंत आपल्याला काय माहिती नाही, मात्र आपण बघू शकतो आताच्या घटकेला ही गोष्ट प्रशासनाकडूनच करण्यात येते, कारण प्रशासनाचे अधिकारी आता इकडे आलेत करण्यासाठी, त्यामुळे ही गोष्ट प्रशासनाकडून करण्यात येते आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. महापालिकेचे कर्मचारी आहेत तेच आता इकडे येऊन काम करताना दिसत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे आता ते सुद्धा आक्रम पवित्र मनसेने घेतल्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट घडताना दिसत. हा गोष्ट घडताना दिसत असताना आताच्या घटकेला पांढरा रंग जो होता तोचा रंग आता संपूर्णपणे रस्त्यावर बदललेला आहे. गोष्ट तीच उरते, जर घाटकोपरला घटना घडल्यानंतर जर गोष्टी होत नसतील आणि आताच्या घटकेला हा रंग 10 मिनिटात मारण्यात येत असेल, मग ही गोष्ट घडतेच तरी कशाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी महत्वाची गोष्ट आहे आज इथेच्या घटकेला की हा रंग जो आहे तो आता मारला गेला. देरासर जो आहे त्याच्या परिसरात संपूर्ण देरासरच्या लोक सुद्धा साध्वी ज्या होत्या त्या सुद्धा बाहेर आल्या होत्या, मात्र आता आपल्याला कोणीच तिकडे दिसत नाहीये. मात्र हा जो विरोध आहे तो मोठ्या प्रमाणावर विरोध आता प्रचंड प्रमाणात दिसून येतोय. संपूर्ण परिसरात हा संपूर्ण परिसर आहे तो संपूर्ण परिसरात या गोष्टी घडत होत्या, मात्र आता सगळ्या गोष्टीवर हा रंग जो आहे तो आता बदलणार आहे आणि तेच चित्र इकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. प्रशासनच खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची कामाला आले आहेत असंच म्हणावं लागेल. पोलीस सुद्धा इकडे आले. संदीप देशपांडेच्या विरोध नंतर आता खऱ्या अर्थानं इथं येऊन तो रंग बदलण्याचं काम सुद्धा महापालिका करताना दिसतंय. हो श्रेयस, आपण बघतोय मनसेचे कार्यकर्ते, मनसे नेते आता सध्या आक्रमक झालेले आहेत. त्यांची नेमकी भूमिका काय? खरं तर त्यांची भूमिका आपण जाणून घेऊ, पण इकडे आता काही रहिवासी सुद्धा जे वर्षानुवर्ष इकडे राहतात आपण त्यांना विचारूया. कारण ताई, हा रंग खरं पांढऱ्या पट्टीचा होता, त्यासाठी त्यांनी केला होता, मात्र आता रंग बदलतात आहे. तुम्ही सुद्धा विरोध करताय, काय सांगाल किती वर्षांपासून गोष्ट करतो दिसतंय? जेव्हापासून हे बनलंय ना तेव्हापासून आम्ही सगळे भोसले काकी, देसाई काकी, कामत काकी आम्ही सगळे फाईट करतोय. काही झालं का आम्ही आतमध्ये येऊन ते भांडण करायचो, पण त्याचा काही फरक पडायचा नाही. नाही. पण आज आता रंग बदलतोय याचा. चांगलं आहे ना, परिवर्तन चांगलं आहे. बघताय, कारण हा जो परिसर आहे तो परिसरात सर आपण किती वर्षापासून आहात, काय 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 सांगाल? ते लोक सांगणार. विरोध चालूच आहे तुमचा, काय सांगायला बद्दल? विरोध म्हणजे आम्ही आतल्या साईडला राहतो, बट हा रोड जो आहे तो जो गव्हर्नमेंटनी बनवलाय तसाच ठेवण्याचा पद्धत आपण केला पाहिजे. हे लोक स्वतःचं हे करतायत आणि पूर्ण हे एन्व्हायरमेंटच इथे वन साइडेड करून टाकतात, त्यामुळे हे बरोबर नाहीये. सगळ्यांसाठी इक्वल रूल ठेवले पाहिजेत, ना की ह्यांचे वेगळे रूल बनले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. आपण एकत्र राहतो ते एकच रूल पाहिजे, एकच रूल पाहिजे. असं धर्म वगैरे ह्याला काही विरोध नाही आपल्याला, पण ते लोक त्यांचा धर्म सगळीकडे हे करायला जातात, त्यामुळे दॅट इज नॉट राईट. बघू शकता हे चुकीचं आहे असं म्हणणं आहे सगळ्यांचं, या परिसरातल्या लोकांचं. हा जो परिसर आहे आपण बघूया, कारण एकंदर पाहायला गेला आता जो रंग आहे तो रंग संपूर्ण या परिसरातल्या पूर्ण पट्टीला मारला जातोय. जी पट्टी जी आहे ती आता संपूर्ण इकडे मारण्यात येते आणि हे चित्र इकडे पाहायला मिळतंय. महापालिकेचे अधिकारी जे आहेत, कर्मचारी जे आहेत ते आता येऊन हा संपूर्ण पट्टा इकडे मारता दिसतंय. टर्पेंटाईननी संपूर्ण पहिलं हे जो व्हाईट पट्टी होती क्लीन करण्यात आली आणि आता रंग जो आहे तो आता मारण्यात येतो आहे आणि ते चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. जे मनसेचे लोक जे आक्रमक झालेली आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आताच्या घटकेला खरंच हे आक्रमक पवित्रा हा संपूर्ण घेतलेला आहे. हा आक्रमक पवित्रा घेत असताना ही संपूर्ण गोष्ट जी आहे ती आताच्या घटकेला मुंबई पोलिसांचे अधिकारी सुद्धा इकडे आलेले आणि तेच अधिकारी इकडे येऊन खऱ्या अर्थानं संपूर्ण परिसरात ही गोष्ट जे घडताना दिसते आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि कायद्याचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतंय. कायद्याचं पालन करा आणि बाकी काहीच नाही असं मनसे सुद्धा म्हणता दिसतंय. सगळ्यांसाठी जो रूल आहे तो रूल एकच असावा असं म्हणणं देखील प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदर पाहायला गेला हा संपूर्ण रस्ता जर आपण बघतोय तर आपल्या व्हिडिओ विजय दाखवतो आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत आणि तेच आपल्याला सांगतील की ही गोष्ट खऱ्या अर्थानं जी घडली आहे त्याबद्दल. आता संदीपजी, हा संपूर्ण गोष्ट अर्ध्या तासांची आहे. अर्ध्या तासात जर व्हाईट पट्टी बदलत असेल तर व्हाईट पट्टी मारायचीच कशाला, हा आता प्रश्न उद्भवतो. मुळात आमचं तेच म्हणणं आहे ना. मी तुम्हाला सांगतो, हा नुसता काय ते साधूंचं नाव घेतात ना, ते साधूंचा विषय नाही. आमची ताकद किती या मुंबईत आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो आम्ही हाणून पाडणार. अशा प्रकारचा कुठलाही सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही. आज ही पट्टी मारलेली आहे. खरं तर महापालिकेचेच लोक मारतात, मुंबई पोलीस पण इकडे आले. तुम्ही म्हटलं गुन्हा पण दाखल केला पाहिजे काही लोकांनी. निश्चितपणे पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केल्याचा गुन्हा होतो, तो गुन्हा दाखल करा. आज इकडे असताना या ताईंवर खऱ्या अर्थानं साधूचे जी मंडळी आहे ती सुद्धा बाहेर आली, त्याच्यावर पण तीव्र निषेध तुम्ही व्यक्त कराल का? निश्चितपणे. आणि आमच्या बायकांच्या अंगावर आले तर आम्ही सोडणार नाही. आमच्या बायकाच सोडणार नाही. आमच्या बायका भरपूर आहेत यांच्या साधूंसाठी. तुम्ही बघू शकता, एकंदर पाहिलं गेलं जो रूल असला पाहिजे तो रूल सगळ्यांसाठी एकच असला पाहिजे. जर या परिसरात ही गोष्ट जी नाही आहे अलाउड ती जर नाही असेल तर मग ती नसलीच पाहिजे असं म्हणणं खऱ्या अर्थानं मनसेचं इकडच्या रहिवासींचं आणि हे चित्र आता इकडे पाहायला मिळत आहे. हो श्रेयस, आपण बघितलं जेव्हा हा सगळा प्रकार घडलेला होता, मनसे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेले होते, त्या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले होते ही सगळी परिस्थिती आवरण्यासाठी. सध्याची परिस्थिती बघता पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? खरं तर कुठल्याही प्रकारे अजूनपर्यंत पोलीस अधिकारी जे आहेत ते आता बोलत नाहीत. मात्र थोडा वेळ तो बोलतील, कारण सगळ्या घटनेचा सगळ्या चौकशी केल्यानंतर ही घटना का घडली आहे या संपूर्ण गोष्टीवर पोलीस सुद्धा वक्तव्य देतील. मात्र अजूनपर्यंत कोणतंच वक्तव्य इकडून पोलिसांकडून आलेलं नाही. मात्र आताच्या घटनेला जर आपण बघतो तर रस्त्याचं नुकसान जर झालं असेल तरी आता पुन्हा एकदा हा संपूर्ण रंग जो आहे तो आता मारण्यात येत आहे. हा रंग हा संपूर्ण जैन मंदिरपर्यंतचा होता. जैन मंदिरच्या परिसरातला हा रंग आहे आणि तो सुद्धा इकडे जैन मंदिर आहे आपण बघतोय त्या जैन मंदिर पर्यंत हा रंग जो आहे तो आता मारण्यात येतोय. या महिन्यात आपण हा रंग मारतो असं काही वेळापूर्वी एक व्यक्ती आपल्याला भेटले, ते सुद्धा म्हणाले. मात्र या सगळ्यानंतर हे कितपत योग्य आहे असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आणि त्यानंतर हा संपूर्ण जो परिसर आहे त्याचा जो रंग होता तो हटवण्यात आलाय आणि हा रंग जो आहे तो आता रस्त्यावर मारण्यात आलेला आहे. नक्कीच श्रेयस, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. हे दृश्य आपण बघू शकतो, दादरमधली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत ज्या ठिकाणी जैन साध्वींसाठी पांढरी पट्टी या ठिकाणी होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते, मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले. त्यानंतर या ठिकाणी आता राखाडी कलरची जी पट्टी आहे ती आता त्याचं रंग लावण्याचं काम सुरू आहे आणि त्याची आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय. पोलीसही या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून सगळी परिस्थिती ही हाताळण्याची प्रयत्न सुरू आहेत.